शेनी तालुका वाळवा इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघात, रिपब्लिकन सेनेचा रास्ता रोकोचा इशारा। शेनेगाव तालुका वाळवा इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणी रिपब्लिकन सेनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। ग्रामपंचायत शेणे यांनी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर बसवण्याचा ठराव मंजूर करून तो सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर यांच्याकडे सादर केला होता। मात्र दिनांक 19 मे 2025 रोजी दिलेले पत्र संबंधित कार्यालयानं दाखल करून घेतले नाही, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य वर्षा संदीप धुमाळ यांनी केलाय। या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, ॲडव्होकेट अमित एटम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन निवेदन दिले होते। यावेळी अमोल कांबळे, पिराजी थोरोडे, रामचंद्र कुंभार, प्रकाश कांबळे, विनोद गडकरी आदी उपस्थित होते। त्यानंतर तब्बल 3 दिवसांनी संबंधित विभागानं केवळ एकच स्पीड ब्रेकर टाकून औपचारिकरित्या पूर्ण केल्याचा आरोप आहे। दरम्यान जिल्हा परिषद शाळा, भीमनगर, ज्योतिर्लिंग मंदिर, पाण्याची टाकी, स्मशानभूमी व ज्योतिर्लिंग किराणा स्टोअर्स या परिसरात अधिक स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करण्यात आली होती। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येतील असं लेखी उत्तर दिलं होतं। मात्र या सर्व बाबी दुर्लक्षित केल्यानं 22 डिसेंबर 2025 रोजी या रस्त्यावर अपघात घडला। त्यामुळे या अपघातास थेट सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी लवकरच रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। या घटनेमुळे शेनेगावात तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनानं तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे।